तर नमस्कार. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ज्या वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात, जसं की संजय गांधी निराधार योजना असेल, सावंतबाळ राज्य निवृत्तीवेतन योजना असेल, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना असेल, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना असेल किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना असेल, अशा सर्व योजनांमध्ये दिव्यांग व्यक्तींचा सुद्धा समावेश आहे. आणि तुम्ही जर दिव्यांग व्यक्ती असाल आणि अशा कोणत्याही योजनाचा तुम्ही लाभ घेत असाल तर तुमच्याकडे वैश्विक कार्ड असणं गरजेचं आहे, म्हणजे UDID कार्ड, ज्याचा फुल फॉर्म होतो युनिक डिसेबिलिटी ID कार्ड. पण तुमच्याकडे जर हे कार्ड नसेल तरी तुम्ही आता सध्या या योजनेचा लाभ घेऊ शकता. तुम्हाला हे कार्ड बनवण्यासाठी काही मुदत वाढ देण्यात आलेली आहे आणि याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. आणि जर तुम्हाला UDID कार्ड बनवायचं असेल तर त्याची काय प्रोसेस असणार आहे हेही मी या व्हिडिओच्या माध्यमातून समजून सांगणार आहे. तर व्हिडिओ छोटीशी आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला मग आता बघूया किती तारीख आपल्याला वाढवून देण्यात आलेली आहे UDID कार्ड बनवण्यासाठी. तर इथे तुम्ही पाहू शकता वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी दिव्यांगांना 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि अशी माहिती मंत्री जे आहेत आपले अतुल सावे यांच्यामार्फत आपल्याला मिळालेली आहे. तर आता सविस्तर माहिती पाहूया. राज्य शासनाने विशेष सहाय्य अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या परंतु वैश्विक ओळखपत्र नसलेल्या म्हणजे ज्यांच्याकडे UDID कार्ड नाही आहे अशा दिव्यांग लाभार्थ्यांसाठी मोठा दिलासा दिलेला आहे. अशा लाभार्थ्यांना वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी 30 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि या कालावधीमध्ये म्हणजे जोपर्यंत तुम्ही UDID कार्ड काढलेलं नाही आहे त्यामध्ये तुमचं जे अनुदान आहे ते सुरूच ठेवण्याचा सुद्धा निर्णय येथे घेण्यात आलेला आहे. म्हणजे तुमचं जे अनुदान तुम्हाला मिळत असतं, या योजनांचा जो तुम्हाला लाभ मिळत असतो तो मिळतच राहणार आहे, तर तो सुद्धा बंद होणार नाही. ही एक महत्त्वाची बाब आहे. तसेच 15 जून 2026 पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांकडून स्वावलंब पोर्टलद्वारे वैश्विक ओळखपत्रासाठी अर्ज करून घेण्याचे आदेश देण्यात आलेले. म्हणजेच UDID कार्ड काढून घेण्याचे आदेश देण्यात आलेले. जे पण लाभार्थी आहेत यामध्ये योजनांमध्ये जे पात्र आहेत आणि योजनांचा लाभ घेत आहेत तर त्यांना सर्वांना हे UDID कार्ड बनवायचे आहे. तर UDID कार्ड कसं बनवायचं असतं, ऑनलाईन पद्धत काय आहे, मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप संपूर्ण सांगणारच आहे पुढं. त्यासोबतच बघा, आधार कार्ड आणि UDID कार्डमधील ज्या काही तफावत आहे म्हणजे नावात वगैरे जे फरक असतील त्यासुद्धा दूर करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे सुद्धा इथे आदेश देण्यात आलेले आहेत. तसेच तहसीलदारांना आदेश देण्यात आलेले जे काही बनावट कागदपत्राद्वारे लाभ घेत आहेत दिव्यांग व्यक्ती त्यांचं सुद्धा इथून नाव कमी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे योजनांमधून. आणि सोबतच मित्रांनो, प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या गुरुवारी दिव्यांग विशेष शिबिर कार्यशाळा आयोजित करण्याचे सुद्धा आदेश इथे देण्यात आलेले आहेत. तर तुमचं UDID कार्ड बनलेलं नसेल तर लवकरात लवकर बनवून घ्या, कारण आता इथे कार्ड लवकरात लवकर बनण्याची शक्यता आहे. कारण बघा, जिल्हाधिकाऱ्यांनाही या योजनेचा नियमित आढावा घेण्याचे आदेश देण्यात आलेले असून UDID कार्ड निर्गमित करणाऱ्या यंत्रणामार्फत विशेष मोहीम राबवून सर्व लाभार्थ्यांना वेळेत कार्ड उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. आणि याबाबतचा जो काही शासन निर्णय आहे तो सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे. आता बघूया आपण UDID कार्ड काढण्यासाठीचे काय प्रोसेस असतात, काय कागदपत्र लागतात आणि तुम्ही स्वतः कसा हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरू शकता. तर बघा, सर्वात पहिले तर तुम्हाला या वेबसाईटवरती जायचं आहे. स्वावलंबन कार्ड नावाची वेबसाईट आहे. हिची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता. आता इथे आल्यानंतर बघा तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळेल, अप्लाय फॉर UDID. ठीक आहे, किंवा लॉग इन आपण इथून करू शकतो जर आपलं पहिलेच रजिस्ट्रेशन असेल तर. आणि जर रजिस्ट्रेशन नसेल तर तुम्हाला अप्लाय फॉर UDID वरती जायचं आहे. तर त्यानंतर बघा तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, ईमेल ID तुम्ही नाही टाकला तरी चालेल, ऑप्शनल असतो. आणि त्यानंतर OTP घेऊन तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे. एकदा रजिस्ट्रेशन झालं त्यानंतर आपला मोबाईल नंबर आणि पासवर्ड जो असतो तो टाकून कॅप्चा टाकून आपल्याला लॉग इन करायचं असतं. म्हणजे एक प्रकारे आपण या वेबसाईटवरती आता लॉग इन करणार आहे. लॉग इन केल्यानंतर या प्रकारचा इंटरफेस तुम्हाला इथे पाहायला मिळेल. 5 नंबर विंडोमध्ये जे काही डिटेल्स इथे दाखवण्यात येत आहे त्या प्रकारचं, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे अप्लाय फॉर UDID. आता यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची पर्सनल माहिती जी असते, पर्सनल डिटेल ती भरायची. जसं की फुल नेम असेल, डेट ऑफ बर्थ असेल, जेंडर असेल, तुमचा ॲड्रेस असेल, पिनकोड असेल. ठीक आहे, ही माहिती तुमची आहे, जनरल माहिती असते. ही माहिती भरल्याच्या नंतर दिव्यांगत्वेची माहिती तुम्हाला भरायची आहे. म्हणजे तुमचं टाईप ऑफ डिसेबिलिटी काय आहे, म्हणजे तुम्हाला कशा प्रकारची डिसेबिलिटी आहे, अंधत्व आहे की पायाला प्रॉब्लेम आहे किंवा जे काही तुमचा डिसेबिलिटीचा प्रकार असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. इथं क्लिक केल्यानंतर लिस्ट येईल. लिस्टमधून तुम्हाला तुमचं जे काही दिव्यांगत्व आहे ते सिलेक्ट करायचं आहे. कॅटेगरी सिलेक्ट करायची, त्याचं पर्सेंटेज काय आहे डिसेबिलिटीचं ते इथे तुम्हाला द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला परमनंट डिसेबिलिटी आहे की नाही आहे ते सुद्धा इथे सिलेक्ट करायचं आहे. जसं जसं तुम्ही या स्टेप फॉलो करणार तुम्हाला तिथे माहिती वाचायची आणि त्यानंतर तुमच्या अनुसार काय माहिती तिथे असायला पाहिजे ती तुम्हाला भरायची. आता त्यानंतर तुम्हाला कागदपत्र अपलोड करायचे. त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे, त्यानंतर तुमचा ॲड्रेस प्रूफसाठी एक डॉक्युमेंट लागेल, त्यानंतर डिसेबिलिटीचं सर्टिफिकेट लागणार आहे आणि त्यानंतर फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला अपलोड करायची आहे. जर तुमच्याकडे जुनं सर्टिफिकेट नाही आहे तर तुमचं मेडिकल होणार आहे आणि तुम्हाला मग नवीन सर्टिफिकेट इश्यू केलं जाणार आहे आणि सोबतच तुम्हाला UDID कार्डसुद्धा दिलं जाईल.
तर बघा फॉर्म सबमिट करायचं आहे, जे काही कन्सेंट वगैरे आहे ते कन्सेंट देऊन फॉर्मला इथे सबमिट करायचं आहे. आता तुमचं ॲप्लिकेशन सबमिट झाल्यानंतर तुम्हाला एक एनरोलमेंट ID मिळणार आहे. तो ID तुम्हाला जपून ठेवायचा आहे. त्यानंतर तुमची मेडिकल तपासणी होणार आहे. जे काही तुमचं गव्हर्नमेंट हॉस्पिटल असणार आहे जवळचं, तिथे तुम्हाला बोलवलं जाईल. तिथे तुम्हाला जायचं आहे आणि तिथून तुम्हाला प्रमाणपत्र दिलं जाणार आहे डिसेबिलिटीचं. तर तुमची डिसेबिलिटी कोणती आहे, किती पर्सेंटेजची आहे, ते सर्व त्यावरती लिहिलेलं असतं. ठीक आहे. आणि हे झाल्यानंतर तुम्हाला UDID कार्ड इश्यू करण्यात येईल. यासाठी तुम्हाला मोबाईल चालू ठेवायचा, म्हणजे रिचार्ज त्याचा संपला असेल तर रिचार्ज लगेच करून घ्या. कधीही तुम्हाला कॉल येईल आणि तुम्हाला बोलवलं जाईल मेडिकलसाठी. तुमचे जे काही डॉक्युमेंट वगैरे आहेत ते व्यवस्थित आणि चांगल्या योग्य साईजमध्ये अपलोड करायचे. कोणतीही शंका असेल तर जवळच्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राशी संपर्क साधायचा आहे. तर बघा, जर तुम्ही दिव्यांग व्यक्ती नसाल पण तुमच्या आसपास कोणी असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचवा. भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.